आता सगळीकडे क्रिसमसचं वातावरण चालू आहे। त्यासाठी आज आपण क्रिसमससाठी किंवा 31 डिसेंबरसाठी घरच्या घरी आज आपण कस्टर्ड केक बनवणार आहोत। हा केक आपण रवा, मैदा किंवा दही याचा वापर अजिबात केलेला नाही आहे। तरीसुद्धा हा केक अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत जसा विकत मिळतो त्याप्रमाणेच होतो आणि हा केक आपण कढईमध्येच बनवणार आहोत। अगदी छान मऊसूत तयार होतो, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर लगेचच कृतीला स्टार्ट करूया। नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। आता एका बाउलमध्ये आपल्याला अर्धा कप साखर घ्यायची आहे। इथं मी मेजरमेंटचे कप वापरलेले आहे, तुम्ही एखाद्या कुठल्याही घरातल्या वाटीनुसार मेजरमेंट करू शकता। आता त्यासाठी आपल्याला पाव कप दूध वापरायचं आहे। दूध हे तापवून गार केलेलं दूध आहे ते वापरलेले आहे। त्याच मेजरमेंटनुसार पाव कप आपल्याला कच्चं तेल वापरायचं आहे। अर्धा चमचा आपल्याला व्हॅनिला इसेन्स वापरायचा आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। पूर्णपणे साखर विरघळली पाहिजे, साखरेचे कण अजिबात राहता कामा नये। तुम्ही याऐवजी साखरेच्या ऐवजी पिठी साखर वापरली तरी पण चालेल। आता हे बघा, इथं साखर आहे ती पूर्णपणे विरघळली गेलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जे मेजरमेंटनुसार 1 कप गव्हाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायची गरज नाही, आपण तसंच वापरलं तरी पण चालेल। आता त्यात आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर वापरायची आहे। त्याच चमच्यानुसार अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे। 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायची आहे। कस्टर्ड पावडरनं ह्या केकला अतिशय छान अशी चव लागते। चिमूटभर मीठ वापरायचं आहे। कुठल्याही गोड पदार्थात मीठ जरूर वापरा। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना एकाच डिरेक्शननं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे केक आपला अगदी फ्लफी तयार होतो। आता हे बॅटर मिक्स करताना जर पीठ जरा घट्ट वाटत असेल तर ह्यात तुम्ही पाव कप दूध अजूनही ॲड करू शकता। इथं मी पाव कप न करता इथं पाव कपच्या निम्म दूध ॲड केलेलं आहे, म्हणजे साधारण 3-4 चमचे मी इथं दूध ॲड केलेलं आहे। त्यात टूटी फ्रूटी आहेत त्या पण मिक्स करून घेतलेले आहेत पिठातच। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे। जास्त घट्ट किंवा जास्त पातळ अजिबात ठेवायचं नाही आहे। आता ज्या डब्यामध्ये आपण केक सेट करणार आहोत त्याला खालून तेलानं ग्रीस करून घ्या। इथं मी कुकरचाच डबा वापरलेला आहे। आता हे पीठ आपल्याला त्या टीनमध्ये काढून घ्यायचं आहे। आता 1-2 वेळा टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्यातली हवा आहे ती निघून जाते। वरून परत थोड्याशा टूटी फ्रूटी आणि काळे मनुके घालत आहे। हे करत असतानाच मी कढईमध्ये वाळू ठेवलेली आहे, त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे। वाळूच्या ऐवजी तुम्ही मीठ वापरलं तरी पण चालेल। आता ह्याच्यात आपल्याला हा टीन ठेवून झाकून आपल्याला मीडियम गॅसवर 25 मिनिटं आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे। आता साधारण 25 मिनिटं झालेली आहे। आपण टूथपिक घालून चेक करूया। आता टूथपिक क्लिअर निघते, म्हणजे आपला केक आहे तो तयार झालेला आहे। आता ह्याला आपण स्टँडवरून खालती काढून तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्याच्या कडा आहेत त्या सोडवून घ्यायच्या आहेत। मग एखाद्या डिशवर आपल्याला हा काढून घ्यायचा आहे। आता इथं बघू शकता छान असा केक निघालेला आहे। मस्त जाळीदार आपला मऊसूत केक तयार झालेला आहे। यात आपण कोणत्याही प्रकारचा रवा, मैदा, दही अजिबात वापरलेलं नाही आहे। तरीसुद्धा हा जसा विकत मिळतो तसाच हा कस्टर्ड केक तयार झालेला आहे। तुम्ही या क्रिसमसला किंवा 31 डिसेंबरला असा घरच्या घरी गव्हाच्या पिठाचा केक नक्की बनवा। इथं कट करून सुद्धा दाखवते, बघा छान असा कट झालेला आहे। अगदी जाळीदार झालेला आहे, मऊसूत झालेला आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा,
शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. थँक्यू.